आपल्यासोबत सिने अभिनेते भरत जाधव आहेत. सर, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आहे. धक्कादायक बातमी आहे. महाराष्ट्र देखील आज एक पहाट म्हणू शकतो, काळी पहाट आज उजाडली आहे महाराष्ट्रासाठी. अजित पवारांविषयी तुमच्या काय आठवणी आहेत का? तुम्ही याकडे कसं पाहता? धक्कादायक बातमी एवढं नक्कीच खरंच आहे. म्हणजे आज सकाळी अचानक आपण एक चांगल्या गोष्टींनी सुरुवात करतो, पण ही एकदमच भयानक बातमी होती. अर्थात हे असं म्हणजे काय शब्द कमी पडतात ॲक्च्युअल. अजितदादा खूप मोठी व्यक्ती आहेत. मी नव्यानं सांगायची गरज नाही आहे. पण जरी खूप मोठी व्यक्ती असली तरी ते पुढे दादा नाव येते ना कंसात किंवा काय. नुसतं अजित साहेब वगैरे असं नाही ना, अजित दादा. दादा म्हणजे खूप जवळचा माणूस आहे. मग ते कुठल्याही पक्षातला असो, काहीही असो, ती व्यक्ती काम करणारी व्यक्ती आहे. म्हणजे आता एका शब्दात तर कामाचा माणूस ज्याला म्हणतो आपण, अशा व्यक्तीचं जाणं हे चटका लावून देणार आहे. आणि खूपच म्हणजे अगदी धक्कादायक आणि वेदना होणारी गोष्ट आहे. अजितदादांबद्दल मी काय सांगणार हो. मला अजूनही आठवतं, मी गलगले निघाले नावाचा चित्रपट करत होतो तेव्हा त्याचा पहिला दिवस होता. क्लॅप पहिला त्यांच्या हस्ते देणार होता मी. तर झाला तो 17-18 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला. पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्या ठिकाणाच्या आम्हाला परमिशन्स त्यांनी दिल्या होत्या. आणि पहिला शॉट त्यांनी क्लॅप केला होता. ते पण सकाळी 7:30 वाजता त्यांनी खास सगळे तयार होऊन ते बिचारे आले आणि त्यांनी पहिलं करून ते त्यांच्या कामाला गेले थोडा वेळ थांबून. ते अजितदादा. आणि आत्ता ते 3 महिन्यांपूर्वी 2.5 महिन्यापूर्वी भेटलो होतो. ते म्हणजे रोहाला नाट्यगृहाचं उद्घाटन होतं. तेव्हा आलेले अजितदादा. तोच जोश, तेच काम, त्याहूनही जास्त एनर्जी. अशा व्यक्तीला जे आपण समोर पाहतो, ऐकतो, अनुभवतो, तर नक्कीच वाटते की अरे काय झटक्यात निर्णय घेणं आणि करेक्ट निर्णय घेणं आणि प्रत्येकाचा विचार करणं, हा म्हणजे सांस्कृतिक खात्याचं म्हणाल तर त्यांना त्याचंही चांगलं भान असायचं बऱ्यापैकी. त्या रोह्यातलं थिएटर तटकरे साहेबांनी जेव्हा चालू करणं असं जेव्हा आधी होतं थिएटर, मग ते परत रिन्यू करून करत होतं. त्या भाषणात पण ते म्हणाले होते तटकरे साहेब की अजितदादा त्यांच्या मागे लागले होते, अरे कधी होणार आहे ते, काय कमी पडते का सांग, पहिलं ते नाट्यगृह लवकर होऊ देत. आणि तिथे त्यांनी जे काय भाषण केलं होतं अजितदादांनी, आम्ही समोर होतो, 20-25 मिनटं भाषण असेल. त्यांचं एक टायमिंग सेन्स पण तेवढा ताकदीचा होता ना, की त्या भाषणात पण आम्हाला इतकं सभागृह दणाणून हसवलं त्यांनी की क्या बात आहे. म्हणजे आम्ही म्हणतो आपण विनोदी ॲक्टर वगैरे, पण नाही, त्यांचा तो विनोदाचं टायमिंग पण सुपर्ब होता. आणि ते ताशेरे करेक्ट मारायचे त्यांच्या पद्धतीने. आणि परत तोच शब्द आहे की कामाचा माणूस. आणि उलट त्या भाषणात आम्ही देखील म्हणलं की दादा तुम्ही इथे लक्ष घातलं, ऑर्डर महाराष्ट्रात पण लक्ष घाला. बरेच असे थिएटर्स आहेत जिथे अजून नीट थिएटर्स नाही आहेत, तिथे अजून बऱ्याच गोष्टी चांगल्या व्हायला हव्यात. तर त्यांच्या तिकडनं लगेच असंच खुणवणं वगैरे होतं वगैरे. म्हणजे बघा ना, आपण आत्मीयता होती त्या कामाची आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांना चांगलं ज्ञान होतं. आणि जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे दादा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे हो. तर आपण उगाचच कोणाला ते दादा, मामा, काका म्हणत नाही. त्यात प्रेम असतं आणि त्या प्रेमाचं दादा जेव्हा गेले असं कळतं, तेव्हा तो घरचा माणूस गेल्यासारखा त्रास होतो आहे. आणि साहजिक म्हणजे ऐकलं सकाळी आणि त्या वेदना आपण म्हणतो आहे की त्या निश्चितच आम्हालाच काय, प्रत्येकाला ज्यांनी त्यांना पाहिल्या, जवळनं अनुभवल्या, त्या प्रत्येकाला त्या वेदना होणारच. माझ्या आणि माझ्या कुटुंबातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खूप खूप धन्यवाद.